विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 100 त्यामध्ये कलर कोड्स काय काय असतात याची माहिती पाहिली। आज आपण काय करणार, लेसन क्रमांक 101 केबल मार्कर काय असतात याची आपण माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास केबल मार्कर्स काय काय असतात, केबलचे कनेक्शन आणि राउटिंग काय आहे याच्याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती मिळेल। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, केबल मार्कर केबल फॉर्म मधील वायरच्या ओळखीसाठी त्याच्या वायर्सना क्रमांक दिले जातात आणि तोच क्रमांक त्याच्या वायर्सच्या दोन्ही बाजूकडील टोकांना दिला जातो। बऱ्याचदा हेच क्रमांक कनेक्टर वरील क्रमांक सारखेच असतात आणि त्यांना ते जोडले जातात। कशाप्रमाणे तर रन आउट सीट प्रमाणे। जे केबलचे कनेक्शन आणि राउटिंग जो प्रकार आहे त्यामध्ये कसं असते, एखादा अपघात वगैरे होऊ लागला तर त्या अपघातामुळे कनेक्शन डिले होण्यापासून सुरक्षित केले जाते। जोडणारा प्लग सैल होऊ नये म्हणून क्लॅम्प आणि स्क्रूद्वारे सुरक्षित केले जाते। संरक्षणात्मक आणि बंधनकारक सर्किटची खात्री करून घ्यायची। एकाच कनेक्टिंग टर्मिनलमध्ये 2 किंवा अधिक कंडक्टरला त्याच्या डिझाइन नुसार परवानगी असेल तर कनेक्ट करून घ्यायचं। अन्यथा सिंगल टर्मिनल कनेक्टरमध्ये 2 पेक्षा जास्त कंडक्टर आहेत ते जोडायचे नाही। टर्मिनल्स कनेक्शन सोल्डरिंग करून जोडले पाहिजेत। दोन्ही टर्मिनल्स क्रीम केलेले असतील तर सोल्डरिंग करण्याची आवश्यकता सुद्धा नाही। मित्रांनो, ड्रॉइंग मधील जे मार्किंग आहे त्याच्याशी संबंधित टर्मिनल आणि टर्मिनल बॉक्स स्पष्टपणे चिन्हांकित केले पाहिजेत। जे आयडेंटिटी टॅग्स असतात आणि केबल मार्कर्स असतात हे एक परमनंट मार्करने मार्क केलेले असले पाहिजेत। टर्मिनल बॉक्सची उभारणी अशा प्रकारे करायची की इंटरनल आणि एक्सटर्नल वायरिंग टर्मिनलवर जाणार नाही। फ्लेक्झिबल कंड्यूट आणि केबल अशा प्रकारे बसून घ्यायची की टर्मिनल जवळ पाणी सुद्धा पडणार नाही। कंडक्टर आणि केबल टर्मिनल सोडून मध्यस्थानी कुठेही जोडायचं नाही। तुम्ही जोडू शकत नाही, त्याच्याने काय होईल, नुकसान होईल। मग कंडक्टर आणि टर्मिनेशनवर अनावश्यक जर ताण टाळायचा असेल तर मल्टी कोर केबलचा पुरेसा आधार घ्यायचा आणि जे संरक्षक कंडक्टर असतात त्या संरक्षक कंडक्टरला शक्य तितक्या संबंधीमध्ये लाईव्ह कंडक्टरच्या जवळ जाण्यासाठी एक लूप रेजिस्टन्स टाळायचा। EMI और EMU चा विचार, कन्सिडरेशन ऑफ EMI और EMU। मित्रांनो, पॉवर रेटिंग जे असतात ते वेगवेगळ्या व्होल्टेजवर स्विच करत असतो, तेव्हा ते स्विच करत असताना वेगवेगळ्या पॉवर रेटिंग जे असतात ते वायर आणि केबल्स एकाच एन्क्लोजरमध्ये असताना त्यांचा करंट बदलत असतो। कमी करंटच्या तुलनेमध्ये हाय करंट कंडक्टरमध्ये उच्च चुंबकीय क्षेत्र असते। हेच उच्च विद्युत चुंबकीय क्षेत्र इतर लो करंट कंडक्टरमध्ये व्होल्टेज निर्माण करू शकतात। मग आता जर इन्सुलेशन योग्य नसेल किंवा डिझाइन करताना त्यांच्यामधील अंतर जर लक्षात घेतले नाही तर काय होणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप निर्माण होत असतो। मग आता याच केबलचे पॉवर रेटिंग लक्षात घेऊन हे इन्सुलेटेड बॅरियरने वेगळे केले पाहिजे। पण त्यामुळे काय की इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये सुसंगतता तयार करणे, त्यामुळे सर्किटमध्ये स्थिरता येत असते। सप्लाय खंडित करणाऱ्या यंत्राद्वारे बंद न केलेले सर्किट एक रंगाने ओळखल्या जाणाऱ्या इतर वायरिंग पासून फिजिकली वेगळे केले जावे, जेणेकरून डिस्कनेक्ट होणारे किंवा करणारे उपकरण उघडेल तेव्हा सहजपणे लाईव्ह वायरची स्थिती ओळखली जाऊ शकते। हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 101 त्यामध्ये काय की केबल मार्कर्स काय काय असतात याची व्यवस्थितरित्या माहिती पाहिली। पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करणार, पुढील व्हिडिओमध्ये लेसन क्रमांक 102 कॉन्टॅक्ट सिम्बॉल्स काय याची आपण माहिती पाहणार। तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।